हॅलो फ्रेंड्स, आजच्या सेशनमध्ये आपण क्षारकर्मविषयी पाहणार आहेत. क्षारकर्माचे शल्यतंत्र चिकित्सेत वेगळेच महत्त्व आहे. साधारणतः शल्यतंत्र अंतर्गत व्याधीची चिकित्सा ही औषध, क्षार, अग्निकर्म, रक्त अवसेचन, शस्त्रकर्म या क्रमाने केली जाते. जी चिकित्सा आहे ते औषध, क्षार, अग्निकर्म, रक्त अवसेचन, शस्त्रकर्म या क्रमाने केली जाते. या क्रमात उपशय अनुपशयानुसार पुढची क्रिया करणे क्रमप्राप्त ठरते. म्हणजेच औषधी चिकित्सेनंतर क्षारकर्म हा महत्त्वाचा उपक्रम ठरतो, कारण काही व्याधींमध्ये तर क्षारकर्म हा प्रधान कर्म म्हणून उपयोगला जातो. क्षारची निरुक्ती दिलेली आहे. तत्र शरणात शननाद्वा क्षारः. दूषित मांसादीचे शरण करत असल्याने म्हणजेच त्यांचा नाश करतो म्हणून त्याला क्षार असे म्हणतात. जे दूषित मांस आदी असतात त्याचे क्षरण करत असतो म्हणजेच नाश करतो म्हणून त्याला क्षार असे म्हटलेले आहे. दुष्टत्वक मांस याचा नाश करतो, त्यांना काढून टाकतो म्हणून क्षार म्हटलेले. जे दुष्टत्वक मांस राहते त्याचा नाश करतो, काढून टाकतो म्हणून त्याला क्षार म्हटलेलं आहे. आपल्या शरण स्वभावाने म्हणजे कापण्याच्या स्वभावाने क्षार हा दूषित धातू आदींना कापून बाहेर काढतो. शरण म्हणजे कापण्याचा जो स्वभाव असतो त्याच्याने क्षार हा दूषित जे धातू आदी आहेत त्यांना कापून बाहेर काढतो म्हणून त्याला क्षार म्हटलेलं आहे. जे शरण कापण्याचा जो स्वभाव आहे त्याच्यामुळे जो क्षार आहे दूषित धातू आदींना कापून बाहेर काढतो. क्षार प्राधान्यामध्ये दिलेला आहे. क्षार हा शस्त्र आणि अणुशस्त्र यामध्ये श्रेष्ठ आहे. जे शस्त्र आणि अणुशस्त्र आहे त्याच्यामध्ये श्रेष्ठ म्हटलेलं आहे, प्रधान आहे, कारण तो त्यांच्यासारखे छेदन भेदन लेखन ही कर्मे करू शकतो. त्यांच्यासारखे छेदन भेदन लेखन जे कर्म आहे ते करू शकतो. जसे भगंदर नाडीव्रण या व्याधीमध्ये क्षारसूत्राने छेदन व दारण ही कर्मे केली जातात. क्षारसूत्र आहे त्याच्यानं छेदन आणि दारण कर्म केली जातात. व्रणविद्रदीमध्ये भेदन कर्म केले जाते. जे व्रणविद्रदी आहे त्यामध्ये भेदन कर्म केले जाते. कुष्ठामध्ये लेखन केले जाते. जे कुष्ठ आहे त्यामध्ये लेखन, अग्निकर्म, जलौका याच्या साह्याने ही कर्मे करता येत नाहीत म्हणून क्षार श्रेष्ठ असतो. काय म्हणलेलं आहे? क्षार जे आहे शस्त्र अणुशस्त्र मध्ये श्रेष्ठ म्हणलेलं आहे, प्रधान. का? कारण का छेदन भेदन लेखन ही कर्म सुद्धा तो करू शकतो. जे भगंदर नाडीव्रण आहे या व्याधीमध्ये क्षारसूत्राने छेदन दारण ही कर्म केली जातात. छेदन आणि दारण कर्म. व्रणविद्रदीमध्ये भेदन कर्म केली जाते. जे व्रणविद्रदी असतात त्यामध्ये भेदन कर्म केली जातात. कुष्ठामध्ये लेखन केले जाते. अग्नीमध्ये अग्निकर्म, जलौका याच्या साह्याने ही कर्म करता येत नाहीत म्हणून क्षार श्रेष्ठ आहे. आता क्षाराचे त्रिदोषज्ञत्व. क्षार हा विविध वनस्पतीपासून तयार केला जात असल्यामुळे, वेगवेगळे जे वनस्पती आहेत त्यापासून तयार केले जात असल्यामुळे त्यामध्ये त्रिदोषज्ञत्व हा गुण आढळतो. कोणता गुण आढळतो? त्रिदोषज्ञत्व हा गुण आढळतो. क्षाराचा बाह्य अभ्यंतर असा दोन्ही प्रकारे प्रयोग केला जातो. तसा उपयोग जलौका अग्निकर्म याचा केला जात नाही, त्यामुळे क्षार श्रेष्ठ आहे. काय म्हणलेलं आहे? पहिले तर की अणुशस्त्र आणि शस्त्रामध्ये श्रेष्ठ आहे, प्रधान आहे. छेदन भेदन ही लेखन ही जे कर्म आहेत ते क्षाराच्या थ्रू पण आपल्याला करता येतात. जे भगंदर नाडीव्रण आहे त्याच्यामध्ये क्षारसूत्राने छेदन आणि दारण अशी कर्म सुद्धा केली जातात. आणि जे अग्निकर्म आहे जलौका त्यामध्ये नाही करता येत. क्षार ही वनस्पतीपासून बनवतात ना, त्याच्यामुळे ते बाह्य अभ्यंतर दोन्ही त्याचा प्रयोग केला जातो. त्रिदोषज्ञ सांगितलेला आहे. आणि याचा जो आहे जलौका अग्निकर्म याचा उपयोग केला जाऊ नाही शकत, त्यामुळे ते श्रेष्ठ सांगितलेलं आहे. विशेष क्रिया अवचरणात क्षाराचा बाह्य अभ्यंतर असा प्रयोग करता येतो. यंत्रशस्त्र यांचा अभ्यंतर वापर करता येत नाही. जे यंत्र आणि शस्त्र आहेत त्याचा अभ्यंतर वापर करता येत नाही. तसेच ज्या ठिकाणी शस्त्र यंत्र वापरणे कष्टदायक ठरते, जिथे यूज नाही करू शकत आपण शस्त्र आणि यंत्र, त्या ठिकाणी क्षाराचा वापर करून चिकित्सा करता येते. जसे नासार्बुद, नासार्ष. काही ठिकाणी क्षाराचा विशिष्ट वापर प्रयोग केला जातो. काय म्हटलेलं आहे की क्षाराचा बाह्य अभ्यंतर असा प्रयोग करता येतो म्हणलेला आहे. बाह्यबी आणि अभ्यंतरबी. यंत्रशस्त्र याचा अभ्यंतर वापर करता येत नाही. जे यंत्र आणि शस्त्र आहे याचा जो आहे अभ्यंतर वापर करता येत नाही म्हणलेला आहे. ज्या ठिकाणी म्हणजे शस्त्र यंत्र वापरणे कष्टदायक असते ना त्या ठिकाणी आपण क्षाराचा वापर करून चिकित्सा करू शकतो. जसं नासार्बुद, नासार्ष ठिकाणी. काही ठिकाणी तर असं आहे की क्षाराचा हा विशिष्टच वापर प्रयोग केला जातो. पित्तज अर्शामध्येही क्षाराचा प्रयोग केला जातो. मृदू क्षार वापरला जातो. कशामध्ये? पित्तज अर्शमध्ये.
अश्मरी चिकित्सेमध्ये घृत, क्षार, कषाय, क्षीर, उत्तरवस्ती यांच्या उपशय अनुपशयानुसार प्रयोग केला जातो. अश्मरी चिकित्सेमध्ये काय सांगितलेलं आहे? घृत, क्षार, कषाय, क्षीर, उत्तरवस्ती यांचा उपशय अनुपशयानुसार प्रयोग केला जातो. जे अश्मरी चिकित्सा आहे ना त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे घृत, क्षार, कषाय, क्षीर, उत्तरवस्ती यांचा जो आहे उपशय अनुपशयानुसार प्रयोग केला जातो. कुष्ठसाध्य रोगामध्येही क्षाराचा प्रयोग करणे उपयुक्त ठरते. जे कष्टसाध्य व्याधी असतात ना त्याच्यामध्ये सुद्धा. वरील सर्व कारणांमुळे क्षाराला शस्त्र, अणुशस्त्र, जलौका, अग्निकर्म याच्यात प्रधान कर्म मानले आहे. म्हणजे वरच्या कारणांमुळे क्षाराला काय म्हटलेलं आहे? शस्त्र, अणुशस्त्र, जलौका, अग्निकर्म या सगळ्यांमध्ये प्रधान कर्म मानलेले आहे. जसं इथे दिले जलौका प्रधान, अग्निकर्म प्रधानतर आणि क्षार प्रधानतम म्हटलेले आहे. दल्लनांनी विश्लेषण केले आहे की अग्निकर्म हे कर्माने श्रेष्ठ आहे तर क्षार हा गुणाने श्रेष्ठ आहे. अग्निकर्म सांगितलेले आहे की कर्माने श्रेष्ठ आहे पण क्षार जे आहे ते गुणाने श्रेष्ठ म्हटलेले आहे डल्लननी. हे सांगताना त्यांनी एक सुंदर उदाहरण दिले आहे. गाढ प्रहार करण्याची क्षमता कर्णाच्या धनुर्विद्येत होती तर दूरस्थ लक्ष्याचा अचूक भेद घेण्याची क्षमता अर्जुनाच्या धनुर्विद्येत होती. म्हणजे दोन्ही आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत. इथे काय सांगितलेलं आहे की गाढ प्रहार करण्याची क्षमता कर्ण जो होता त्याच्या धनुर्विद्येत होती पण दूरस्थ लक्ष्याचा अचूक भेद करण्याची क्षमता अर्जुनाच्या धनुर्विद्येत होती. म्हणजे दोन्ही आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत. क्षाराचे प्रकार सांगितलेले आहे. क्षाराच्या उपयुक्त गुण आणि कर्मानुसार 2 प्रकार सांगितलेले आहेत. गुण आणि कर्मानुसार. प्रतिसारणीय आणि पानीय. कोणते 2 प्रकार सांगितलेले आहेत? प्रतिसारणीय आणि पानीय. यांनाच अष्टांग संग्रहकारांनी बाह्य व अभ्यंतर असे म्हटलेले आहे. अष्टांगने काय म्हटलेलं आहे? बाह्य, अभ्यंतर. पानीय क्षाराचा उपयोग अभ्यंतर होतो. त्याचा वापर गुल्म, उदावर्त, गरविष यामध्ये होतो. जे पानीय क्षार असते ना त्याचा अभ्यंतर उपयोग होतो. म्हणजे त्याचा वापर गुल्म, उदावर्त, गरविष यामध्ये होतो. अश्मरी शर्करा अभ्यंतर विद्रदी यातही होतो. जे अश्मरी शर्करा अभ्यंतर विद्रदी यातही होतो म्हणलेलं आहे. पानीय बघितलं, पानीय लक्षात ठेवायचं. अभ्यंतर त्याचा वापर गुल्म, उदावर्त, गरविष यामध्ये होतो. तसेच अश्मरी शर्करा अभ्यंतर विद्रदी यातही होतो. प्रतिसारणीय जो क्षार आहे त्याचा प्रयोग जे आहे ते बाह्यमध्ये होतो म्हणलेला आहे. हा प्रकार शल्यशास्त्रांनी जास्त निगडीत आहे म्हणलेला आहे. शल्यशास्त्राशी जास्त निगडीत आहे. प्रतिसारणीय क्षार हा 3 प्रकारचा असतो म्हणलेला आहे. जे प्रतिसारणीय क्षार आहे ना तो 3 प्रकारचा असतो. मृदू, मध्य आणि तीक्ष्ण. कोणत्या 3 प्रकारचा असतो? मृदू, मध्य आणि तीक्ष्ण. त्याचा वापर रोग, बल, कालानुसार केला जातो. रोगानुसार, बल आणि कालानुसार केला जातो. मृदू, मध्य, तीक्ष्ण या प्रतिसारणीय क्षाराचे सविस्तर विवेचन क्षार निर्माण विधीमध्ये येईलच. मृदू, मध्य आणि तीक्ष्ण हे जे प्रतिसारणीय क्षाराचे सविस्तर विवेचन जे आहे क्षार निर्माण विधीमध्ये येईलच. क्षारमध्ये 2 जे प्रकार आहेत प्रतिसारणीय, पानीय. प्रतिसारणीय आपण बघितलं बाह्य द्रव्य आणि हे पानीयवाले जे असते ते अभ्यंतर असते, चूर्ण स्वरूपमध्ये असते, अल्कली. आणि हे कॉस्टिक. तर यामध्ये आपण बघितलं मृदू, मध्य आणि तीक्ष्ण असे टाईप सांगितले होते. मृदू म्हणजे संव्यूहन, मध्य आणि तीक्ष्ण, तीक्ष्ण मध्ये पाक्य, क्षारकर्म, क्षारसूत्र. प्रतिसारणीय जो आहे क्षाराच्या 3 प्रकारच्या घटक द्रव्याचे संक्षिप्त वर्णन. मृदूमध्ये कोणते येतात? केवळ ह्याच्यामध्ये वनस्पती द्रव्य असते. मध्यमध्ये वनस्पती प्लस खनिजे असतात आणि तीक्ष्णमध्ये वनस्पती, खनिजे आणि विषगर्भातील द्रव्य. मृदूमध्ये कोणते सांगितले? फक्त वनस्पती. मध्यमध्ये वनस्पती प्लस खनिजे आणि तीक्ष्णमध्ये वनस्पती, खनिज आणि विषवर्गातील द्रव्य. क्षारकर्म जनित वेदनेचे प्रशमन कसे होते? क्षारामध्ये अम्ल रस सोडून 4 रस असतात. म्हणजे अम्ल जर सोडलं तर अजून 4 रस असतात म्हणलेलं आहे. क्षाराच्या प्रशमनासाठी अम्ल रसाचा वापर केला जातो. म्हणजे आपल्याला जर प्रशमन करायचंय क्षाराचं तर अम्ल रसाचा वापर केला जातो म्हणलेला आहे. अम्ल रस हा उष्ण आहे म्हणलेला आहे. तर मग क्षाराचे प्रशमन व तज्जनित वेदना शमन कसे होणार? तर त्याचा खुलासा असा करता येतो की जेव्हा क्षाराचा लवण रस व तीक्ष्ण गुणाचा अम्ल रसाशी संयोग होतो तेव्हा त्याचे रूपांतर मधुर रसात होते आणि क्षाराचे प्रशमन होते. मधुर रस शीत शामक असल्याने वेदना शमन करते. म्हणजे असं क्वेश्चन आपल्याला पडू शकते ना, क्षार कर्म जे आहे वेदनेचे शमन कसं काय करते? तर क्षारामध्ये अम्ल सोडून बाकी 4 रस आहेत ना, तर अम्ल रसाचा वापर केला जातो म्हणले क्षाराच्या प्रशमनासाठी, कारण अम्ल रस याच्यामध्ये नाहीये. तर
आम्लरसाचा वापर कसा काय केला जातोय, कारण आम्ल कसं असते, उष्ण असते ना, उष्ण असल्यामुळे की नाही, आणि म्हणजे जेव्हा क्षाराचा स्वतःचा लवण रस आणि तीक्ष्ण गुणाचा जो आम्लरसाशी संयोग होतो तेव्हा त्याचं रूपांतर होते मधुरमध्ये, आणि मधुर जे असते ते शीतशामक असते ना, त्याच्यामुळे वेदनाचं शमन करते ते. अर्वाचीन शास्त्रानुसार याचे विश्लेषण खालीलप्रमाणे करता येते. वैज्ञानिक दृष्ट्या आम्लरस व क्षार दोन्ही समान वीर्य असले, जे आम्लरस आहे आणि क्षार जे आहेत दोन्हींचं वीर्य काय आहे, उष्ण वीर्य म्हणजे समान वीर्य आहे, तरी क्षारामध्ये OH- आयन रॅडिकल आणि हायड्रॉक्सिल ग्रुप असतो, तर आम्लामध्ये हायड्रोजन H+ असतो. जेव्हा ते ऋण व धन भरित घटक एकत्र येतात तेव्हा रासायनिक प्रक्रिया होऊन माधुर्य भावाची जल व लवण प्राप्ती होते. या प्रक्रियेला उदासीनीकरण म्हणतात. याद्वारे क्षाराचे प्रशमन होते. म्हणजे ते सांगितलेलं आहे की मॉडर्न नुसार कसं, तर आम्ल आणि क्षार हे दोन्ही जे असतं वीर्य दोघांचं सेम आहे ना, उष्ण, आणि क्षार जे असते ना त्याच्यामध्ये OH- असते, हायड्रॉक्सिल ग्रुप ज्याला आपण म्हणतो, पण जे आम्ल असते ना त्याच्यामध्ये H+ असते अम्लामध्ये. जेव्हा मायनस आणि प्लस म्हणजे ऋण आणि घन एकत्र येतात ना त्याच्यामध्ये जी क्रिया बनते तर आपण बघितलं की त्याच्यामध्ये मधुर रस तयार होतो, जल आणि लवण प्राप्ती होते, म्हणजे वॉटर आणि सॉल्ट तयार होते. आपण त्या प्रोसेसला काय म्हणतो, उदासीनीकरण म्हणजे न्यूट्रलायझेशन, आणि क्षाराचे प्रशमन होते. क्षार प्रयोग. प्रतिसारणी क्षाराचा प्रयोग कोणत्या कोणत्या रोगामध्ये, खूप इम्पॉर्टंट आहे फ्रेंड्स. प्रतिसारणी म्हणजे बाह्य बघितलं होतं ना आपण, त्याचे 3 बघितले होते, मृदू, मध्य आणि तीक्ष्ण. त्याचा जो प्रयोग आहे ते कुठं कुठं करायचा, कोणत्या व्याधीमध्ये, तर कुष्ठमध्ये, किटीप, दद्रू, मंडल, किलास. इमॅजिन करा बाह्यमध्ये कोणकोणते डिसीज आपल्याला दिसतात जनरली, कुष्ठ, किटीप, दद्रू, मंडल, किलास, भगंदर, अर्बुद, अर्श, दुष्टव्रण, नाडी, चर्म, कील. त्यानंतर सांगितलेलं आहे तिल, कालक, नेच्छ, मशक, बाह्य विद्रदी, कृमिविष आदी. त्याप्रकारे 7 प्रकारचे मुखरोग, उपजीवा, अधिजीवा, उपकुश, दंतवैदर्भ्य, रोहिणीच्या 3 प्रकारामध्ये. बघा फ्रेंड्स, प्रतिसारणी आपण काय बघितलं, आपले नॉर्मल जे कुष्ठ, किटीप, दद्रू, मंडल, स्किन डिसऑर्डर्स जे आहेत ना त्याच्यामध्ये अर्बुदमध्ये, दुष्टव्रण, नाडी, चर्मकीलमध्ये, तिल, कालक, नेच्छ, मशक, बाह्य विद्रदी, कृमिविष पण लक्षात ठेवा, कारण आपण कृमिविष दोन्हीमध्ये कॉमन पाहतो, तर तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. कृमिविष जे आहे अर्श पण आय थिंक दोन्हीमध्ये असते. त्यामध्ये मुखरोगाचे 7 प्रकार सांगितलेले आहेत आणि रोहिणीचे 3 प्रकार, उपकुश, दंतवैदर्भ्य हे सगळे सांगितलेले आहेत. आता पाणीवाला जे आहे अभ्यंतर प्रयोग जे आपण बघितलं त्याच्यामध्ये गरविष येते. तिथे कोणतं होतं, कृमिविष, इथे गरविष दिलेलं आहे. गुल्म, उदर रोग, अग्निसंग, अजीर्ण, अरुची, अनाह, शर्करा, अश्मरी, अभ्यंतर विद्रदी दिलेला आहे. अर्श, कृमी विषातही याचा प्रयोग केला, म्हणजे कृमिविष अर्श दोन्हीमध्ये सांगितलेलं आहे कॉमन मध्ये. इथे गरविष पण तुम्हाला लक्षात, कारण गरविषवर क्वेश्चन आलेला आहे. गरविषवाला प्रयोग कशामध्ये, म्हणजे पाणी क्षाराचा प्रयोग करतात गरविषमध्ये. शर्करा, अश्मरी, अजीर्ण, अरुची, अग्निसंग, अनाह, उदररोग वगैरे लक्षात ठेवायचं. पाणी क्षाराचा निषेध म्हणजे कुठे करायचा नाही, अवॉइड करायचं, तर खालील रोगांमध्ये अवस्थामध्ये पाणी क्षारांचा प्रयोग हानिकारक, निषिद्ध. त्याच्यामध्ये रक्तपित्त आहे, ज्वर, पित्त प्रकृती, बाल, वृद्ध, दुर्बल, भ्रम, मद, मूर्छा, तिमिर रोगात पाणी क्षार, आपल्याला माहिती आहे ना क्षार उष्णवीर्य असते, त्याच्यामुळे मग ते जे पित्तवाले किंवा मग उष्ण प्रकृती म्हणजे उष्णवाले जे असतात ना जनरली त्याच्यात अवॉइड करतो आपण, जसं रक्तपित्त झालं, ज्वर झालं, पित्त प्रकृती, बाल, वृद्ध, दुर्बल, भ्रम, मद, मूर्छा, तिमिर रोगामध्ये पाणी क्षार निषिद्ध सांगितलेले आहे. आता प्रतिसारणीय जे क्षार आहे ते निषिद्ध किंवा अयोग्य सांगितलेले आहे. प्रतिसारणीयमध्ये सांगितले की जसं दुर्बल, बाल, वृद्ध, भीरू, उदर रोगामध्ये सर्वांग शोथ असताना, रक्तपित्त, गर्भिणी, ऋतुमती, तीव्र ज्वरग्रस्त, प्रमेह, वृक्ष, उरक्षत, शीन, तृष्णा, मूर्छा, क्लेब्य, स्थानच्युत व्रशन, स्थानच्युत योनी या प्रकारात क्षारकर्म वर्ज्य सांगितलेले आहे. प्रतिसारणीयमध्ये काय सांगितलेलं आहे, दुर्बल, बाल, वृद्ध, उदर रोगामध्ये सर्वांग शोथ असताना, रक्तपित्त, गर्भिणी, ऋतुमती, तीव्र ज्वरग्रस्त, प्रमेह, वृक्ष, उरक्षत, शीन, तृष्णा, मूर्छा, क्लेब्य, स्थानच्युत व्रशन, स्थानच्युत योनी ह्याच्यामध्ये सांगितलेले वर्ज्य सांगितलेले. स्थान विशेषानुसार क्षार कर्म निषेध म्हणजे कोणतं असं प्लेस आहे की जिथे बिलकुल नाही करायचं क्षार कर्म, म्हणजे स्थान विशेष. मर्ममध्ये नाही करायचं, सिरा, स्नायू, संधी, तरुण अस्थीमध्ये, सेवनी, स्त्रोतस, अल्प मांसयुक्त स्थान असेल तर,
आणि वर्त्म रोग सोडून इतर नेत्ररोगात क्षार कर्म करणे. वर्त्म मध्ये करता येते, पण वर्त्म सोडून जेवढे नेत्ररोग असतात त्याच्यात पण नाही करायचं. कुठे कुठे नाही करायचं क्षार कर्म? मर्म, सिरा, स्नायू, संधी, तरुणास्थी, सेवनी, स्त्रोतस, अल्प मांसयुक्त स्थान, वर्त्म सोडून. क्षाराचे गुण कोणकोणते आहेत तर ते सांगितलेले आहेत. गुणाचं लक्ष ठेवायचं. नैव अति तीक्ष्णो न मृदू शुक्लः, श्लक्ष्णो अतः पिच्छिलः, अविशंधी शिव शीघ्रः, क्षारो अष्टगुणम स्मृतम. अष्टगुण सांगितलेले क्षारचे. क्षार हा अति तीक्ष्ण नसावा, जास्त तीक्ष्ण नसायला पाहिजे, अति मृदू नसायला पाहिजे, वर्णाने अधिक शुक्ल नसावा, जास्त शुक्ल पण नसायला पाहिजे. क्षार हा स्पर्शात गुळगुळीत असावा, श्लक्ष्ण असायला पाहिजे, अकर्कश म्हणजे स्पर्श केला तर गुळगुळीत. पिच्छिल, क्षार कर्माच्या जागी प्रतिसारण होण्यायोग्य चिकटपणा क्षाराच्या ठिकाणी असावा, म्हणजे चिकटपणा असायला पाहिजे म्हणते क्षाराच्या ठिकाणी. विषद, विपरीत द्रव्यस्थ लेपने शक्ती. अविशंधी म्हणजे एका जागी लावल्यास इतरत्र न पसरता तेथे स्थिर राहणारा, म्हणजे स्थिर असायला पाहिजे. आणि शिवह म्हणजे क्षार सम्यक कर्म घडून आणणारा असायला पाहिजे. आणि शीघ्र म्हणजे क्षार हा फार उशिराने कार्य न करता लवकर कार्य घडून आणणारा असायला पाहिजे. या व्यतिरिक्त वाग्भटाने क्षाराचे पुढील गुण सांगितलेले आहेत. शिखरी म्हणजे सांगितले ढीग लावून ठेवता येण्यासारखा, सुख निर्वाप्य, शमन लवकर करता येण्याजोगा. काय काय बघितलं फ्रेंड्स आपण क्षाराच्या गुणमध्ये? एक तर स्टार्टिंगला अति तीक्ष्ण नसावा, अति मृदू नसावा आणि एकदम पांढरा म्हणजे शुक्ल पण नसावा म्हणलं होतं. स्पर्शाला गुळगुळीत असायला पाहिजे, चिकटपणा असायला पाहिजे, त्याच्या ठिकाणी स्थिर असायला पाहिजे. त्यासोबत सम्यक कार्य घडून आणणारा, लवकर कार्य घडून आणणारा, शिखरी असायला पाहिजे, सुख निर्वाप्य असायला पाहिजे म्हटलं तर. क्षाराची कार्य बघू आता, काय काय फंक्शन करते क्षार. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिलं दिले छेदन. छेदन मध्ये सांगितलेलं आहे नाडीव्रण, भगंदर यामध्ये क्षारसूत्राच्या प्रयोगाने क्षाराचे छेदन कार्य दिसून येते. छेदन मध्ये काय सांगितले? नाडीव्रण, भगंदर यामध्ये क्षारसूत्राच्या प्रयोगात क्षाराचे छेदन कार्य दिसून येते. भेदन मध्ये सांगितले व्रणशोथ विद्रती पक्व झाल्यावर क्षार प्रयुक्त केल्याने त्याचे भेदन होते. विद्रती जे आहे व्रणशोथ ते पक्व झाल्याच्या नंतर प्रयोग केल्याने भेदन होते. लेखन मध्ये सांगितले दुष्ट व्रणात क्षाराचे प्रतिसारण केल्याने तेथील दुष्ट मासाचे लेखन होते. आणि त्रिदोषग्नतामध्ये सांगितले नाना औषधाच्या संयोगाने तयार झालेला असल्याने क्षार हा त्रिदोषग्न असतो. शोधन मध्ये व्रणातील जे दुष्ट त्वक, मांस, पुय, रक्त काढून व्रणाचे शोधन करतो. काय काय बघितले फ्रेंड्स? पहिले तर छेदन कार्य करतो नाडीव्रण भगंदर मध्ये, भेदन पण करतो जेव्हा पक्व झाल्याच्या नंतर प्रयोग केल्याने. लेखन बघितलं की दुष्ट मासाचे लेखन करते, त्रिदोषग्न आहे. शोधन मध्ये आपण बघितलं जे दुष्ट त्वक, मांस, पुय, रक्त असते त्याचं काढून शोधन करायचं. त्यानंतर रोपण बघितलेलं आहे. शोधन झाल्याने व्रण लवकर भरून येतो म्हणलेलं आहे. आणि क्षाराचे रोपण कार्य अप्रत्यक्षरित्या घडून येते, म्हणजे शोधन झाल्याने व्रण लवकर भरून येतो आणि क्षाराचे रोपण कार्य अप्रत्यक्षरित्या घडून येते. पाचन दिलेलं आहे. पाचन मध्ये दिलेलं आहे प्रतिसारणी क्षाराचे व्रणशोधाचे पाचन होऊन लवकर पक्वता येते, म्हणजे पाचन होऊन लवकर पक्वता येते. पाणी क्षाराचे आमाचे व अन्नजीर्णाचे पाचन होते म्हणले आहे. आमाचे आणि अन्नजीर्णाचे पाचन होते. आणि विलयन मध्ये दिले वात, कफ याचे अधिक्य असल्याने शोथाचे विलयन करतो. शोथ जे आहे त्याचं. शोषण मध्ये दिलेलं आहे क्षाराने व्रणातील क्लेदांचे शोषण होते. स्तंभन मध्ये क्षाराने व्रणातील रक्तवाहिन्यांच्या मुखसंकोच होऊन रक्तस्रावाचे स्तंभन होते. मुखचं जे आहे संकोच होऊन रक्तस्रावाचे स्तंभन होते. दहन मध्ये दिले बर्फ शीत आहे पण दहन करतो. त्याचप्रमाणे क्षार हा सौम्य असूनही अग्निगुण भूयिष्ठ असल्याने दहन पाचनादी कार्य करतो. क्षारामुळे जे कृमी, आम, कफ, मेद, विष, कुष्ठ याचा नाश होतो म्हणलेला आहे. नपुंसकत्वामध्ये दिलेला आहे क्षारः पुंसत्वोपघातिनम, म्हणजे ह्याचा अर्थ होतो की अधिक वापराने जर आपण जास्त यूज केलं तर नपुंसकत्व येते. तसेच ज्या प्रदेशात क्षार, पिंपळी व लवण ही 3 द्रव्य अन्य द्रव्यापेक्षा अधिक वापरली जातात त्या प्रदेशात आंधळेपणा, नपुंसकता, खलित्य, पालित्य, हृदय कीर्तन, हृदयाच्या ठिकाणी कापल्यासारखी पीडा हे विकार अधिक प्रमाणात आढळून येतात. जर आपण जास्त वापरलं तर त्याच्यामुळे नपुंसकत्व येते म्हणलेलं आहे. क्षार, पिंपळी, लवण ही द्रव्य अन्य द्रव्यापेक्षा अधिक वापरली तर तिथं आंधळेपणा, नपुंसकता, खलित्य, पालित्य, हृदय कीर्तन, हृदय अतिकर्तन हे जे आहेत ते विकार आढळून येतात म्हणलेले आहे. काय काय बघितलं आपण?
क्षाराचे जे आपण 13 कर्म बघितले, छेदन करते, भेदन करते, लेखन, त्रिदोषज्ञता सांगितलेलं आहे, शोधन करते. त्यानंतर रोपण बघितलं होतं, पाचन, विलयन, शोथाचे विलयन करते, वात कफ अधिक्य असलेल्या. शोषण बघितलं होतं, जे क्लेद असते त्याचं शोषण करते. स्तंभन बघितलं होतं, मुख संकोच होऊन रक्तस्रावाचे स्तंभन करते. दहन बघितलं होतं की बर्फ शीत आहे पण दहन करतो. त्याचप्रमाणे क्षार हा सौम्य असून सुद्धा अग्निभूयिष्ठ असल्याने ते दहन पाचन कर्म करते सांगितलं होतं. आणि जे कृमी, आम, कफ, मेद, विष, कुष्ठ याचा नाश करते. नपुंसकत्व आपण जास्त यूज केला तर नपुंसकता येते. आणि आपण बघितलं होतं की क्षार, पिंपळी, लवण जे आहे त्याचा अगर अधिक यूज केला आपण तर त्यामुळे हृदयातिकर्तन, खालित्य, पालित्य, आंधळेपणा, नपुंसकता येते जर इतराच्या कंपॅरेटिव्ह अधिक यूज केलं तर. क्षाराचे दोष कोणकोणते आहेत तर याच्यामध्ये दिलेलं आहे, अतिमृदू, अति शुक्लता, एकदम जास्त मृदू असणे, अति शुक्लता, अति उष्ण, अति तीक्ष्ण, अति पिच्छील, अति पसरणारा, अति सांद्रता, अपक्वता, हीन द्रव्यता. क्षाराचे दोष कोणकोणते सांगितले ते पहिले तर सांगितले, अति मृदू, अति शुक्लता, अति उष्ण, अति तीक्ष्ण, मृदू शुक्ल, अति उष्ण, अति तीक्ष्ण, अति पिच्छील, अति पसरणारा, अति सांद्रता, अपक्वता, हीन द्रव्यता. अशा प्रकारे निर्मित क्षार रुग्णाचे व व्याधीचे बल पाहून क्षार बनवल्यास पासून 7 दिवसानंतर उपयोगात आणावे. 7 days जे आहेत ते बनवल्याच्या नंतर उपयोगात आणायचं, म्हणजे पूर्ण रुग्णाचं व्याधीचं बल पाहूनच करायचं असे वाग्भटांनी अष्टांग संग्रहामध्ये वर्णन केले आहे. तसेच क्षाराची तीक्ष्णता कमी झाली असेल तर त्यात पुन्हा क्षारोदक मिसळावे. जर तीक्ष्णता ना कमी झाली असेल ना तर त्याच्यामध्ये क्षारोदक मिसळावे म्हणले. असे केल्याने क्षाराचे बल पुन्हा वाढते असेही वाग्भटांनी म्हटलेले आहे. म्हणजे जर क्षाराची तीक्ष्णता कमी झाली ना तर त्याच्यामध्ये काय ऍड करायचं, क्षारोदक ऍड करायचं. आणि याच्या केल्याने काय होते, बल पुन्हा वाढते आणि असे वाग्भटांनी म्हटलेले आहे. क्षार वर्णन करताना प्रतिसारणी क्षार निर्माण विधीचे वर्णन. आता आपण पाहूया की प्रतिसारणी क्षार निर्माण कसं केलेलं आहे नेमकं. स्टार्टिंगला दिलेलं आहे, क्षार बनवण्याची इच्छा ठेवणाऱ्या वैद्याने पवित्र होऊन उपवास करून शरद ऋतूमधील उत्तम दिवस निवडायचा आणि त्या दिवशी काय करायचं, शिखरावरील पवित्र भूमीमध्ये, जी पवित्र भूमी असते ना त्याच्यावरील झालेल्या विकाररहित मध्यम वय, त्याचं झाडाचं वय कसं पाहिजे, मध्यम वयाच्या औषधी वनस्पती तोडून आणाव्यात. म्हणजे ज्या औषधी आपण तोडायला तो कशा असायला पाहिजे, मध्यम वयाच्या. ज्या औषधी द्रव्याचा क्षार बनवायचा आहे त्या औषधी वनस्पती अशा प्रकारे तोडून आणल्यावर त्याचे तुकडे करून घ्यावे, त्याची एक रास करावी म्हणलेलं आहे. त्यामध्ये सुधा पाषाण म्हणजेच चुनखडीचे दगड ठेवून तिळ नालाची अग्नी द्यावा. जे चुनखडी आहे त्याचे दगड ठेवून जे तिळ नाल आहे तिळ नालाची अग्नी द्यावा. अग्नी शांत झाल्यावर भस्म व चुनखडी ही वेगवेगळी करावीत म्हणलेलं आहे. जेव्हा अग्नी शांत होते ना त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, भस्म आणि चुनखडी वेगवेगळी करायची आहे. नंतर काय करायचं, 1 द्रोण भस्म, 1 द्रोण काय घ्यायचं, असं भस्म घ्यायचं. त्याच्यानंतर दिलेलं आहे हे 6 द्रोण, 1 द्रोण भस्म, हे 6 द्रोण पाणी अथवा मूत्र, म्हणजे त्याच्यामध्ये 1 द्रोण भस्म घेतलं पण त्याच्यामध्ये 6 द्रोण पाणी किंवा मूत्र यामध्ये मिसळून ते 21 वेळा गाळून घ्यावे. किती वेळा गाळून घ्यायचं, 21 टाइम्स. हे पाणी लोखंडाच्या मोठ्या कढईमध्ये घालून अग्नीवर ठेवावे. म्हणजे हे पाणी जे आहे एका लोखंडाची मोठी कढई घ्यायची, त्याच्यामध्ये टाकून अग्नीवर ठेवायचं आणि पळीने काय करायचं, हलवून आटवावे. ज्यावेळी कढईतील द्रव्य 1/3 राहील अथवा स्वच्छ रक्तवर्ण, तीक्ष्ण व पिच्छील होईल. सांगितलेलं आहे कढईमध्ये जे द्रव्य असते ते 1/3 राहील अथवा स्वच्छ रक्तवर्णी, तीक्ष्ण व पिच्छील होईल. त्यावेळी ते काढून वस्त्राने गाळून उदक व घनद्रव्य वेगवेगळे काढावे आणि पुन्हा अग्नीवर ठेवावे. स्टार्टिंगला काय केलं होतं आपण, एकतर अग्नी शांत झाल्यावर ते भस्म जे चुनखडीचं होतं ते वेगळं वेगळं केलं होतं, भस्म आणि चुनखडी अलग अलग. त्याच्यामध्ये 1 द्रोण भस्म घेतलं होतं आणि 6 द्रोण आपण पाणी किंवा मूत्र घेतलं, 21 वेळा त्याला गाळून घेतलं आणि ते जे पाणी होतं ते कशामध्ये, लोखंडाच्या कढईमध्ये टाकून अग्नीवर ठेवलं. त्याच्यानंतर पळीने असं हलून हलून त्याला आटवलं. जेव्हा कढईमध्ये जे द्रव्य आहे 1/3 राहते ना त्याच्यानंतर ते स्वच्छ रक्तवर्णी, तीक्ष्ण व पिच्छील होईल. त्यावेळी ते काढून वस्त्राने गाळून उदक व घनद्रव्य वेगवेगळे काढायला पुन्हा अग्नीवर ठेवायचं. गाळलेल्या द्रवामधून जे आहे 1 ते 1.5 कुडव क्षारोदक जे आहे 1 ते 1.5 कुडव क्षारोदक बाजूला काढून ठेवायचं
आणि मग आवाप द्रव्य भिजवण्यासाठी वरील क्षारोदक असेच आटून शेवटी जो तयार होईल तो मृदू क्षार होय. म्हणजे जे तयार होते ना ते मृदू क्षार होय. यालाच संव्यूहन असे म्हणतात. मृदू क्षारला काय म्हणलेलं आहे? संव्यूहन. ऑलरेडी आपण पाहिलं होतं मृदू क्षारला संव्यूहन म्हणतात. नंतर त्या क्षारोदकात एक कटशर्करा म्हणजे काय काय ऍड करायचं त्या क्षारोदामध्ये? कटशर्करा, न जळलेली चुनखडी, भस्म शर्करा. काय काय कटशर्करा आहे? भस्म शर्करा. भस्म शर्करामध्ये आर्द्रतायुक्त वृक्षाचा रसमिश्रित जळलेली चुनखडी. आणि थर्ड मध्ये पाण्यामध्ये शिंपले, जलशुक्ती ज्याला आपण म्हणतो, शंखनाभी, ही 4 द्रव्य 8 पल, किती पल ऍड करायचे? 8 पल घेऊन लोखंडाच्या कढईमध्ये लाल गरम करून त्याच्या क्षारोदक बुडवून नंतर चूर्ण करून घ्यावीत व ती वरील 2 द्रोण क्षारोदकात टाकावीत. नंतर अग्नीवर वरचेवर चढवीत राहावे. तो मध्य म्हणजे फार पातळ व फार घट्ट नाही असा होईल तेव्हा खाली काढून लोहपात्रात तोंड बंद करून ठेवावे. हाच मध्यम क्षार होय. अग्नीवर वरचेवर ढवळीत राहावे म्हणलेलं आहे. ते मध्य म्हणजेच फार पातळ व फार घट्ट नाही असा क्षार होईल तेव्हा खाली काढून लोहपात्रात तोंड बंद करून ठेवावे. हाच मध्यम क्षार होय. याच मध्यम क्षार द्रव्यात प्रतिवाप द्रव्य टाकून पुन्हा पाक केला तर तो तीक्ष्ण क्षार होतो. त्यालाच पाक्य म्हणतात. काय म्हणलेलं आहे पहा याच्यामध्ये? अग्नीवर वरच्यावर ढवळीत राहिलं ना मग जे मध्य असतो, पातळ, जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही असा होईल. खाली काढून मग त्याला लोहपात्रात तोंड बंद करायचं आणि ते मध्यम क्षार झाला. आणि जे मध्यम क्षार द्रव्यात प्रतिवाप द्रव्य आपण टाकून पुन्हा त्याचा जेव्हा पाक केला ना तर तो तीक्ष्ण क्षार होतो. त्याला पाक्य म्हणतात. तीक्ष्ण क्षाराला काय म्हणलेलं आहे? पाक्य. प्रतिवाप द्रव्यामध्ये सांगितले की जसं द्रंती, द्रवंती, चित्रक, लांगली, पुतिक, प्रवाळ, तालपत्री, वीड, सुवर्चिका, स्वर्णक्षीरी, हिंगू, वचा, अतिविषा यांना समान मात्रेमध्ये घेऊन 1 शुक्ती प्रमाणात, किती प्रमाण घ्यायचं? 1 शुक्ती प्रमाणात म्हणजे हाफ पल 2 तोळे 20 ग्राम चूर्णित करून टाकवावीत. चूर्ण बनवून त्याला टाकायचं आणि पुन्हा पाक करायचा, त्याचा पाक करायचा पुन्हा. अशा प्रकारे तीक्ष्ण क्षार तयार होते. यालाच पाक्य असे म्हणले. तीक्ष्ण क्षारलाच काय म्हणलेलं आहे? पाक्य. अशा प्रकारे क्षार हा खालील प्रमाणे औषधींचा बनवता येतो. मुष्क, कुष्ठ, पलाश, देवदारू, परिभद्र, बेहडा, आरगवद, अश्वकर्ण, तित्वक, रुई, स्नुही, अपमार्ग, करंज, अडुळसा, कदली, चित्रक, करवीर, गुंजा, अग्निमंत, 4 प्रकारचे कोशतकी इत्यादी. यापैकी कृष्ण पुष्पाचा मुष्क वृक्ष हा क्षार निर्माणासाठी उत्तम मानला जातो. कृष्ण जे पुष्प आहे ना त्याचा मुष्क वृक्ष म्हणलेला आहे. क्षार निर्माणासाठी उत्तम मानला जातो. क्षारंगधर संहितेमध्ये वर्णन केलेल्या क्षारपाक विधीमध्ये राख व पाणी यांचे प्रमाण 1:4 सांगितलेले आहे. 1:4. क्षारंगधर संहितेमध्ये क्षारपाक विधीमध्ये राख किती घ्यायचे आणि पाणी किती? 1:4 रेशोमध्ये. संक्षिप्त मध्ये इथं दिलेले आहे क्षारपाक विधीमध्ये. तर संक्षिप्त मध्ये दिलेले आहे शरद ऋतूमध्ये क्षारद्रव्य पहिल्यांदा संग्रह करायचं. तिलनाल अग्नी जे आहे, तिलनाल अग्नी मृदू क्षार निर्माणार्थ. मग भस्म काय करायचं? एकत्र करायचं. 1 द्रोण भस्म घ्यायचं, 6 द्रोण उदक म्हणजे जल. क्षारंगधर 1:4 रेशो सांगितलं, त्याला 21 वेळा गाळून घ्यायचं. मग प्रत्येक 1 दिवस मंद अग्नी द्यायचं त्याला. क्षार द्रावण रक्त तीक्ष्ण पिच्छिल वर्ण 1/3 जेव्हा शेष राहते ते 1/3 तेव्हा आटवून तयार होणारा मृदू क्षार त्याला संव्यूहन म्हटलेलं होतं आपण. पानीय क्षार, आता आपण 2nd नंबरचं जे आहे पानीय क्षार पाहू. त्याच्यामध्ये तिल, ताल, मखाणा, पलाश, मोहरी, यव यांचे नाल तथा मूळ यांचे भस्म गाय, बकरी, मेंढी, गाढव, हत्ती, महिष यांच्या मूत्रात चतुर्गुण ढवळून गाळून घ्यावे. चतुर्गुण काय करायचं? ढवळून गाळून घ्यायचं त्याचं. नंतर त्याच्यामध्ये कुष्ठ, सेंधव, यष्टीमधू, शुंठी, विडंग, अजमोदा ही द्रव्य 1-1 पल चूर्ण करून सामुद्र लवण 10 पल मिसळून लोहपात्रात मंद अग्नी देऊन अवलेह होईपर्यंत पाक करावा. या अवलेहामध्ये योग्य मात्रेमध्ये दही, सुरा, घृत, धान्य अम्ल, उष्णोदक अथवा कुलत्थकवात अणुपान म्हणून सेवन करावा. हा पानीय क्षार गुल्म, तुनी, वातव्याधी यांचा नाश करतो. काय सांगितलेलं आहे पानीयमध्ये? तिल, ताल, मखाणा, पलाश, मोहरी, यव यांचे नाल तथा मूळ यांचे भस्म गाय, बकरी, मेंढी, गाढव, हत्ती, महिष यांच्या मूत्रामध्ये चतुर्गुण ढवळायचं, गाळून घ्यायचं. नंतर काय करायचं? त्यांच्यामध्ये कुष्ठ, सेंधव, यष्टीमधू, शुंठी, विडंग, अजमोदा
हे प्रत्येकी एक एक पल चूर्ण करून सामुद्र लवण 10 पल मिसळून लोहपात्रामध्ये मंद अग्नी देऊन काय करायचं, अवलेह होईपर्यंत पाक करायचं आणि या अवलेहामध्ये योग्य मात्रेमध्ये दही, सुरा, घृत, धान्य अम्ल, उष्णोदक अथवा कुलत्थक वात अणुपान म्हणून सेवन करावा. हा पानीय क्षार गुल्म, तुनी व वातव्याधी यांचा नाश करतो. पानीय क्षारची मात्रा उत्तम मध्ये 1 पल, मध्यम 3 कर्ष आणि हीन अवर मध्ये अर्धा पल सांगितलेले. प्रतिसारणीय क्षार विधी. आता जे क्षार कर्म करत आहेत आपण त्याच्यामध्ये काय काय करायचं नेमकं, तर पहिले पूर्वकर्म मध्ये रुग्णाला जे आहे आहार संबंधी पूर्वकर्म सांगितलेले आहे. ग्रहोपरणीय यंत्रणास वस्तू सुसज्ज ठेवाव्या. म्हणजे जे वस्तू आहेत त्याला सुसज्ज ठेवायचं, जसं की कार्पास, कृतोष्ण, शलाका, पिचू, प्लोत, कौलिका, मधुर, घृत, कांजी, तिल, कल्क, यष्टी, मधु हे सगळं रेडी ठेवायचं. ज्या स्थानी क्षारकर्म करायचं आहे तेथे प्रच्छन्न किंवा लेखन कर्म करावे. व्याधी स्थान सोडून इतर स्थान वस्त्राच्छादित करावे. रुग्णाला व्याधी स्थानानुसार आसन द्यावे, म्हणजे जशी स्थिती द्यायची आपल्याला. प्रधान कर्म मध्ये काय करायचं, क्षारकर्म साध्य व्याधीमध्ये रुग्णाला वायू आणि आतप विरहित विस्तृत अशा स्थानावर योग्य यंत्रणेसह बसवावे. नंतर क्षारकर्म करायच्या स्थानाचे निरीक्षण करून क्षाराचे प्रतिसारण करावे. पित्ताच्या प्राधान्यामध्ये घर्षण, वात प्राधान्यामध्ये लेखन, कफ अधिक्यामध्ये प्रच्छन्न कर्म करून नंतर क्षाराचे 100 वाक मात्रेपर्यंत प्रतिसारण करावे. प्रधान मध्ये काय सांगितलेले, वायू आणि आतप यांचं विरहित ठेवायचं त्याला. नंतर क्षारकर्म ज्या म्हणजे जिथे करायचं त्याचं निरीक्षण करून प्रतिसारण करून घ्यायचं क्षाराचं. मग प्राधान्यामध्ये काय करायचं, पित्ताच्या प्राधान्यामध्ये घर्षण करायचं, वात प्राधान्यामध्ये लेखन करायचं आणि कफ मध्ये प्रच्छन्न कर्म करायचं. नंतर काय करायचं, क्षाराचे 100 वाक मात्रेपर्यंत प्रतिसारण करायचं. प्रतिसारण क्षाराची किती मात्रा सांगितली, हीन मध्ये नखोत्सेदा एवढी, नखाचा उत्सेद असतो ना तेवढी सांगितलेली. मध्यम मध्ये अल्प मात्रेच्या दुप्पट आणि उत्तम मध्ये सांगितले अल्प मात्रेच्या 3 पट. म्हणजे जेवढी मात्रा आहे त्याच्यात दुप्पट आणि याच्यात 3 पट सांगितलेले. वाग्भटानुसार व्याधी स्थानानुसार प्रतिसारण काल खालील प्रमाणे. उदाहरणार्थ नासिकाजन्य अर्श अर्बुद मध्ये 50 वाक मात्रा क्षार प्रतिसारण करावे. नासिकाच्या जन्य जर अर्श किंवा अर्बुद असेल तर 50 वाक मात्रापर्यंत प्रतिसारण करायचं. आता सम्यक क्षार दग्ध लक्षण मध्ये सांगितलेलं आहे, विकारोपशमन, शरीर लाघव, दग्ध स्थानापासून स्त्राव येणे थांबतो. म्हणजे स्त्राव येणे कधी थांबते म्हणलेलं आहे, विकारोपशमन, शरीर लाघव, दग्ध स्थानामधून. सम्यक बघायलो ना, जे पण स्त्राव येत असेल तो थांबणे. नंतर काय सांगितलेलं आहे, पक्व जंबू फलाप्रमाणे दग्ध स्थान होणे. सम्यक मध्ये सांगितले जे पक्व जंबू फल आहे त्याप्रमाणे दग्ध स्थान होणे त्याला म्हणलेलं आहे सम्यक. आता हीन मध्ये, हीन दग्धलाच दुर्दग्ध पण म्हणतात लक्षण. हीन दग्धामध्ये काय होते, तोद, कंडू, जाड्य, व्याधी वृद्धी. काय काय सांगितलेलं आहे, तोद, कंडू, जाड्य, व्याधी वृद्धी. आणि वाग्भटच्या मध्ये सांगितले हीन दग्धामध्ये त्या स्थानाच्या ठिकाणी काय काय होते, ताम्रवर्ण, तोद, कंडू आदी लक्षणे दिसतात. त्या ठिकाणी पुन्हा 7 दिवसांनी क्षारकर्म करावे. वाग्भटनुसार सांगितलेलं आहे की ताम्रवर्ण होते, तोद, कंडू आणि 7 दिवसाच्या नंतर क्षारकर्म करायचं. एकदम अतिदग्ध कधी म्हणायचं, अतिदग्ध मध्ये दग्धस्थानी काय काय होते, दाह, पाक, राग, स्त्राव, अंगभर्द तसेच थकवा, पिपासा, मूर्छा आणि मृत्यू. अतिदग्ध मध्ये काय होते, दाह होते, पाक, स्त्राव, अंगभर्द, थकवा, पिपासा, मूर्छा आणि मृत्यू. वाग्भटाच्या मते सांगितलेलं आहे अतिदग्धामध्ये रक्तस्त्राव, मूर्छा, दाह, ज्वर. रक्तस्त्राव होते, मूर्छा, दाह, ज्वर. चिकित्सा काय करायचं, अतिदग्धामध्ये साधारणतः वात पित्तग्न चिकित्सा करावी. वात पित्तग्न चिकित्सा सांगितलेली आहे. अम्लद्रव्यांचा परिषेक, जे अम्लद्रव्य असतात ना त्याच्यानं परिषेक, तीळ, मधु, घृत यांचा लेप लावायचा आणि बाह्य अभ्यंतर शीत उपचार करायचा. काय सांगितलेलं आहे, अतिदग्धामध्ये चिकित्सा एकतर वात पित्तग्न चिकित्सा करायची, अम्लद्रव्यांनी परिषेक करायचा, तीळ, मधु, घृत त्याचा लेप लावायचा, बाह्य अभ्यंतर शीत उपचार सांगितलेला आहे. पश्चात मध्ये काय करायचंय, क्षारकर्म झाल्यानंतर दग्धस्थानी अम्लवर्गातील द्रव्याचा परिषेक करायचा. अम्लवर्गातील जे द्रव्य असतात ना त्याचा परिषेक करायचा, धावन करायचा आणि तिल, कल्क, यष्टी, मधु, घृत यांचा लेप करायचा. पश्चात कर्मामध्ये सांगितलेलं आहे अम्लवर्ग जे आहेत त्यातील द्रव्यांचा परिषेक करायचा, धावन करायचं, तिल, कल्क, यष्टी, मधु, घृत यांचा लेप करायचा. क्षारसूत्र निर्माण विधी. आता क्षारसूत्र कसं बनवायचं, क्षारसूत्राचा उल्लेख विविध प्राचीन संहितेत आढळून येतो. सुश्रुत संहितेत क्षारसूत्राचे वर्णन हे चिकित्सा स्थानात आलेले आहे.
कृश, दुर्बल, भित्रा, नाडीव्रण, मर्माश्रित व्रण यामध्ये उपयोग करायचा. कोणाकोणामध्ये उपयोग करायचा? जो कृश असेल, दुर्बल असेल, भित्रा, नाडी व्रण आणि मर्माश्रित व्रण असेल तर तिथे यूज करायचा. चक्रदत्तांनी काय म्हटलेलं आहे? अर्श अधिकार अध्यायात क्षार सूत्राचे वर्णन केले आहे. जे अर्श अधिकार अध्याय आहे त्याच्यामध्ये क्षार सूत्राचं वर्णन केलंय चक्रदत्तांनी. आणि चरकने जे आहे त्यांनी चिकित्सा स्थानमध्ये सांगितले. जसं आपण सुश्रुतचं बघितलं होतं, त्यांनी पण कशामध्ये? चिकित्सा स्थानमध्ये सांगितलं होतं. आता निर्माण विधी पाहू आपण की कसं निर्माण करतात क्षारसूत्र. क्षारसूत्राचे वर्णन विविध संहितेत आल्यानंतर क्षारसूत्र निर्माण विधीचे वर्णन देखील काही आचार्यांनी केलेले दिसून आले आहे. मुख्यतः चक्रदत्तांनी क्षारसूत्र निर्माण विधी वर्णन केलेला आढळतो. चक्रदत्तांनी सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे 19व्या शतकात क्षारसूत्र निर्माण विधी हा सदानंद शर्मांनी अतिशय सूत्रय व्यवस्थितरित्या दिला आहे. सदानंद शर्मा. सध्या त्याच पद्धतीने क्षारसूत्र निर्माण केला जातात व उपयोगात आणले जात आहेत. आज वापरल्या जाणाऱ्या क्षारसूत्राचा शोध प्रो. पी.जे. देशपांडे, BHU वाराणसी यांनी लावला. तसेच यांनी क्षारसूत्राचा रुग्णावर सर्वप्रथम उपचारार्थ वापर केला. त्याचबरोबर क्षारसूत्र या विषयावर त्यांनी उत्कृष्ट असा प्रबंध सादर केला. आजच्या काळात क्षारसूत्राला जन्म मान्यता मिळाली आहे. तसेच आधुनिक चिकित्सा पद्धतीने देखील क्षारसूत्राचा वापर केला जाऊ लागला. प्रो. पी.जे. देशपांडे यांना आधुनिक क्षारसूत्र चिकित्सा पद्धतीचे जनक म्हणण्यास वावगे ठरणार नाही. आता काय काय क्षारसूत्र निर्माण करण्यासाठी कोणकोणते द्रव्य लागतात ते सांगितलेले आहे. एक तर लाईन अँड थ्रेड लागते नंबर 20, स्नुहीचं क्षीर लागते, अपमार्ग क्षार आणि हरिद्रा. 4 गोष्टी लक्षात ठेवायचं. लाईन अँड थ्रेड, लिनेन किंवा लाईन अँड 20 नंबरची स्नुही क्षीर, अपमार्ग क्षार आणि हरिद्रा. सर्वप्रथम काय करायचं? लाईन अँड थ्रेड नंबर 20 घेऊन अॅल्युमिनियम धातूपासून बनवलेल्या विशिष्ट आकाराच्या चौकटींना गुंडाळायचं. म्हणजे जे फ्रेम आहे त्याला गुंडाळायचं, ते जे थ्रेड आहे ते. त्यानंतर त्या थ्रेडवर काय करायचं? स्नुही क्षीराचे आवरण. कशाचा कोटिंग करायची? स्नुही क्षीर. चौकट सूर्यप्रकाशात ठेवावी, म्हणजे त्याला सूर्यप्रकाशात ठेवायचं. परत दुसऱ्या दिवशी सेकंड डेला काय करायचं? सूत्रावर स्नुही क्षीराचे आवरण द्यावे. म्हणजे पहिल्या ह्याच्या वेळेस दिलं तर डबल आपण त्याला वाळवलं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी स्नुही क्षीराचे आवरण द्यायचं. अशा प्रकारे 11 वेळा 11 दिवस. किती लक्षात ठेवायचं? 11 वेळा 11 दिवस पर्यंत आवरण करायचं. 1 कोटिंग पर डे. एका दिवशी 1 कोटिंग, असं टोटल 11 कोटिंग द्यायचं. 12व्या दिवशी काय करायचं? सूत्र सुकल्यावर त्यावर अपमार्ग क्षाराचे आवरण करायचे. नंतर 12व्या दिवशी काय करायचं? 12th डेला अपमार्गचं क्षाराचं आवरण करायचं. आणि त्यानंतर अपमार्ग क्षाराचे आवरण हे 7 वेळा 7 दिवस, म्हणजे 12व्या दिवसापासून 18व्या दिवसापर्यंत रोज काय करायचं? अपमार्ग क्षाराचे. मग 12व्या दिवशी द्यायलो फर्स्ट डे, मग 13व्या 14व्या अशा टोटल 7 डेज पर्यंत, म्हणजे 18 दिवसापर्यंत दररोज काय करायचं? अपमार्ग क्षाराचे आवरण करायचं. 19व्या दिवशी काय करायचं? सूत्राला हरिद्रा चूर्णाचा लेप लावायचा. कोणता? हरिद्रा चूर्ण. 19व्या दिवशी सूर्यप्रकाशात ठेवायचा. आणि असे 3 दिवस, म्हणजे हरिद्राच्या किती? 3 लेअर करायच्या. 20, 19, 20 आणि 21 असं 20 व 21 या दिवशी करावे. या पद्धतीने 21व्या दिवशी योग्य क्षारसूत्र निर्माण होईल. 19व्या दिवशी होते म्हणते योग्य निर्माण. अशा प्रकारे तयार झालेला क्षारसूत्र आवश्यक अशा लांबीचा कापून तो टेस्ट ट्यूब मध्ये पॅक करून ठेवावा. पहिल्यांदा कट करायचा आणि मग जे टेस्ट ट्यूब मध्ये पॅक करून ठेवायचं. आवश्यकतेनुसार वापर करावा. या प्रकारे निर्माण केलेल्या क्षारसूत्राला अपमार्ग क्षारसूत्र असे म्हणतात. यासह खालील क्षारसूत्र सुद्धा व्याधी अवस्था व रुग्ण प्रकृतीनुसार प्रयोग करतात म्हणलेले आहे. व्याधीची अवस्था आणि रुग्णाच्या प्रकृतीनुसार प्रयोग करतात. उदुंबर क्षीरसूत्र, उदुंबरचं क्षीरसूत्र, पपिता क्षारसूत्र, स्नुही स्वर क्षारसूत्र, यवक क्षारसूत्र, घृतकुमारी क्षारसूत्र, टंकण क्षारसूत्र, आरगवदादी सूत्र आणि गुगुळ क्षारसूत्र. म्हणजे ह्याच्या पण आपण यूज करू शकतो क्षारसूत्राचा. क्षारसूत्राचा उपयोग कुठे कुठे करतात ते दिलेलं आहे. भगंदर मध्ये करतात, फिस्टुलाई नॅनो, अर्बुद मध्ये, सिस्टर ट्युमर मध्ये, पायलोनिडल सायनस मध्ये, ऑदर सायनस मध्ये, ऑस्टिओमायलिटिस मध्ये, इन्फेक्ट वुंड्स मध्ये, वॉर्ड्स मध्ये, पॅपिला मध्ये, ऍब्सेस, अर्श मध्ये पण करतात. इंटरनल पाईल्स, एक्सटर्नल पाईल्स, सेंटिनल पाईल्स मध्ये. क्षार वरती काय असते? जेव्हा क्षाराचा उपयोग वरतीद्वारे केला जातो, म्हणजे क्षारच यूज करायलो आपण पण वरतीच्या थ्रू यूज करायलो, त्याला क्षार वरती म्हटलेलं आहे.
क्षारवर्तीचे निर्माण क्षारसूत्राप्रमाणेच आहे. याचा उपयोग दुष्टव्रणमध्ये, नाडीव्रणमध्ये केला जातो. या व्याधीमध्ये क्षारवर्ती लेखन, शोधन, रोपण कार्य करतो. उपरोक्त व्याधीमध्ये क्षारवर्तीचा उपयोग लक्षणांच्या तीव्रतेनुसार दररोज किंवा एक दिवसाआड केला जातो. क्षारवर्ती जे आहे त्याचा यूज आपण तीव्रतेनुसार करतो, म्हणजे दररोज बी करू शकतो किंवा एक दिवस आड असं करतो. म्हणजे जो क्षार आपण जसा यूज करतो ना तसंच वर्तीच्या थ्रू यूज केलं जातं याच्यामध्ये, दुष्टव्रण, नाडीव्रणमध्ये. आणि ह्याच्यामध्ये कोणते कार्य होतात तर लेखन, शोधन, रोपण हे कार्य करते ते.